श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत तेचे समर्थ स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्री जवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडीसाखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातिले. अजानुबाहू सुहास्यवदन, श्री स्वामी मूर्ती पाहुन. बाळप्पाने धावून दृढ चरण धरी आले. येवोनिया भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी, प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाविले. त्यासवे एक जहागीर, ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी, बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचूनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरूनी परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरण. घेवोनी स्वामी दर्शन, जपा लागे बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन. माध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेवोनी श्री स्वामींजवळी येवोनी. मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्याकरी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून. मोडूनी काढिले भांडण, एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुनी चित्ती, सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी, भोग भोगिला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून, विष त्याते निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळप्पासी यावे मरण. विष दिधले कानोल्यांतून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावे लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करुनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती. एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकूनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या.
चिट्टी आपुल्या करी भटजी उचली सत्वर, तेथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसत 12ध्यायः. गोडहा श्री स्वामी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.